वा वा. आज खरं तर थुकरटवाडीच्या कट्ट्यावरती दोस्तांची दुनियादारी होणार आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण दुनियादारीच्या गाण्यानं सुरुवात झाली. आणि दुनियादारी म्हटलं की एक गोष्ट आठवते, कॉलेज. बरेच जण फक्त दुनियादारी करायलाच कॉलेजमध्ये जात असतात. काही लोक मात्र कॉलेजमध्ये एका वेगळ्याच गोष्टीसाठी जातात, त्या एका वेगळ्या प्रेयसीसाठी. प्रत्येकाची अशी इच्छा असते की ती माझ्या आयुष्यात यावी तर माझं भविष्य उज्ज्वल होईल, आणि ती म्हणजेच एकांकिका. तिच्यासाठीच रात्रंदिवस ते जगत असतात. मी तर म्हणेन प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी जशी स्त्री असते तशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुपरस्टार स्टारच्या पाठीशी ही एकांकिका असते असं म्हणायला हरकत नाही. आणि याच एकांकिकेमधून मोठे झालेले हे तुमचे आमचे सगळे लाडके चेहरे या मंचावरती आलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अमित राज संगीतकार यांच्यासाठी. जोरदार टाळ्या सिद्धार्थ जाधव यांच्यासाठी झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रियदर्शन जाधव यांच्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संजय मोने यांच्यासाठी. जोरदार टाळ्या अमृता सुभाष यांच्यासाठी झाल्या पाहिजे. स्वागत करूयात स्पृहा जोशीचं. जोरदार टाळ्या प्रथमेश परब यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या पाहिजे प्रवीण तरडे यांच्यासाठी. आणि स्वागत करूया संतोष पवार यांचं. सगळ्यांचं स्वागत. मी विनंती करेन आमच्या बरोबर कृपया स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न तोच आहे मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर या गप्पांना आता आपण सुरुवात करणार आहोत सिद्धार्थ जाधव यांच्यापासून. सिद्धार्थ, मुळात हे जे दिसतोय ना आम्ही, हे इंटर कॉलेजमध्ये तुला दिसणारच नाही. रुया रुपारेल एकत्र बसलोय हे तुला दिसूच शकणार. हे कॉन्ट्रोवर्सी आहे. म्हणजे आज पहिल्यांदा एकत्र आलेत. हा म्हणजे एकांकिका स्पर्धानंतर रुया रुपारेल एकत्र येईल, पण कॉलेज म्हणून इंटर कॉलेजमध्ये रुया रुपारेल अजिबात दिसू शकत नाही. मग एकांकिकेकडे तू वळालास. एकांकिकेतला एखादा किस्सा आठवतोय का तुझ्या? अरे खूप किस्से आहेत असे. म्हणजे माझी चप्पल गेली होती एकदा स्टेजच्या खाली. मलाच लागली आहे. हो, हेच परीक्षक होते एकांकिकेचं. शीतयुद्ध सदानंद. एकांकिकेचं नाव शीतयुद्ध सदानंद. हा. आणि सिद्धार्थ त्यात एक गुंड. आणि सिद्धार्थ असा परफॉर्म करतोय, मी तिकडे पिठात खाली चाललंय ना म्युझिक ऑपरेशन. आणि हे असं सिद्धार्थचं चप्पल हे असं ठाक असं माझ्याकडे. काय फोर्स असतो ना आपला, फोर्स. नाही सोडणार तुला, नाही सोडणार असं करून ते त्याच्याकडे गेली. एक चपल अभिनेता काय असतो ते आपण. तीच चप्पल आता मी आजकाल ती नाटकांमधून पुढे वगैरे आली. चालू असते माझी. असे खूप किस्से आहेत यार. आता येणार आहे प्रियदर्शन जाधव तुमच्याकडे. मला वाटतं सगळ्यातलं सगळंच करत होतं त्यावेळेला, लेखन दिग्दर्शन जे अजूनही चालू आहे. पण एकांकिका म्हटल्यानंतर एक वेगळा स्ट्रगल पण असतो. तसे काही प्रसंग आठवत आहेत का त्या स्ट्रगलचे? ही एकांकिका जेव्हा सुरू होती त्या तिथे पलीकडे, तेव्हा नुकते पेजर गेले होते आणि मोबाईल फोन्स आले होते, आणि मोठे मोठे मोबाईल फोन्स. आणि तेव्हा 24 रुपये पहिला कॉल 24 रुपये होता. आणि नंतर मग तो 18 रुपये आणि 16 रुपये झाला. बापरे. आणि माझ्याकडे तेव्हा मोबाईल होता, मी हौसेपोटी तो घेतला होता. वा वा. खूप जणांची अफेअर्स पण त्यावेळेला सुरू होती. खूप जणांना फोन पण करायचे होते. मग काय तर मोबाईल मिळायचा. आणि एक दिवस माझ्या वडिलांना नोटीस गेली ॲड्रेसवर की इकडे 7 महिने बिल भरलं गेलेलं नाही. ते जवळजवळ होतं 19,000 वगैरे. त्या 99ला 19,000 रुपये बिल भरलं गेलं होतं. तर आमचा एक मित्र आहे गिरीश नावाचा, तो पण गिरीश डोके, अमित किंवा एकांकिका. तर या सगळ्यांनी मिळून एक 3-4 प्रयोग केले होते आणि मला ते 19,000 आणून दिले होते की बाबा हे तू घे आणि आता तू ते बिल भर. जायचं करायचं असा थॉट यायचा. कारण एवढे लोकांनी काय फोन केले होते, कमाल झाली होती. असा एक विचित्र एकांकिकेशी निगडीत किस्सा होता. तुमचा लेखक दिग्दर्शक हा अत्यंत महत्त्वाचा असतो. जसा MD कॉलेजसाठी संतोष होता किंवा अनेक कॉलेजेससाठी संतोष होता किंवा पुण्यातल्या एकांकिकेसाठी प्रवीण होता, तसा लेखक दिग्दर्शक भयंकर इम्पॉर्टंट असतो. कारण प्रचंड पोटेन्शियल असतं मुलांमध्ये. संजय मोने सरांकडे आता मी येणार आहे. आनंद वाटतो मला की सुवर्ण काळ होता आमचं काळ म्हणजे एकांकिकांचा.
म्हणजे जवळजवळ मुंबईमध्ये 9 ते 10 वेगवेगळ्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा व्हायच्या, खुल्या अजून वेगळ्या. आता एखाद्या गाजलेल्या हिंदी चित्रपटाला कशी गर्दी होते तशी एकांकिकांना गर्दी म्हणजे उभं राहायला, बसायला, बसण्यावरनं वादावादी इतकी गर्दी असायची. हल्ली INTच्या फायनलला वगैरे अंतिम फेरीला थोडीशी गर्दी होते, बाकी नाही गर्दी होत. पण मी बघितल्या खूप एकांकिका, ज्या चांगल्या होत्या त्या शेवटपर्यंत बघितल्या, ज्या वाईट होत्या त्या कोणाला बघू दिल्या नाहीत. त्या बाबतीत मी खूप प्रसिद्ध होतो. त्यामुळे मी एकांकिका पाडण्यामध्ये माझी जेवढी मग ते कारकीर्द जे आहे. असतं एकांकिका पाडणं, बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की काय असतं नक्की. एकांकिका पाडणं म्हणजे कसं असतं, एखादी एकांकिका सुरू होते, हा. मग ती अशी अचानक 5-10 मिनिटं झाली की डबघाईला येते. म्हणजे एक एकांकिका होती, बुडू लागते. फार वाईट चालली होती आणि हळूहळू त्याची नाव डोलायला लागली. आणि त्याच्यात एक पात्र आलं. आता त्याला कॉलेजमधला मुलगा, त्याला काय आठवलं माहिती नाही, त्याने अशी सिगरेट धरली आणि अशी काड्यापेटी, बहुतेक तो विसरला होता काड्यापेटी ठेवायला. मग नंतर त्याने असं केलं, त्याला वाटलं आहे काड्यापेटी, त्याने पुन्हा 80 सिगरेट धरली, नाही ती काड्यापेटी नाही कळलं. मग त्याने हात काढले आणि मला त्याची तडफड पाहली. आणि मी असा पुढच्या 3ऱ्या रांगेत बसलो होतो, तर मी असं करून ती काड्यापेटी स्टेजवर टाकली. तर त्याने असं केलं आणि ते उचलल्यावर चहू बाजूनी प्रेक्षकांनी 30-35 काड्या पेट्या आणि ती पडली. त्याच्या एकांकिकेला काडी लावली क्या बात. तर एकांकिकेचा हा फड रंगलेला आहे. किस्से भरपूर ऐकायचे, सगळ्या बाकीच्याही मान्यवरांकडे मला यायचं, पण आता काय ठुकरेटवाडीच्या कलाकारांकडे जावं लागणार आहे, कारण त्यांची पण इकडे एक एकांकिका आहे. तर काय झालं की आमच्या गावात काही लोक राहतात आणि ते सुद्धा एक नाटक बसवतात. आता त्यांना माहित नाही एकांकिका म्हणजे काय असते किंवा काय असते. तर ते लोक कोण आहेत ते तुम्ही बघा, ते काय नाटक बसवत आहेत ते तुम्ही बघा. आता नाटक होणार की नाही ते मला माहित नाही, पण तुम्ही ते पाडणार नाही एवढी मला गॅरंटी आहे. आता सुरुवात करूयात आमच्या नाटकाला. सुरुवातीला मंचावरती येत आहेत आमच्या नाटकाचे दिग्दर्शक असलेले सब कुछ पवार. अरे आवरा रे आवरा, अरे आवरा पटापट, आवरा रे पटापट. किती वेळ झाला? वा वा वा. आवरा 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 पटापट आवरा. कालचा बसवलेला सीन कुठे? बसा करा पटापट करा पटापट. 10 मिनिटात नाटक बसवायचं मला. पटापट 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 करा पटापट करा. कुठे गेले सगळे? अरे पहिल्यांदा मी चालू की काय? पहिल्यांदा मी आलो, मग मी संतोष पवार कसा काय? अरे मी दिग्दर्शक आहे ना रे, मी कसं लवकर येणार? सगळं येणार मग मी येणार आहे. कुठे गेले? वेळेत येणार सिद्धार्थ. पुढे सिद्धार्थ. त्याला ते तू आता केलंच ना असं कमरेला बांधून. याच्या बाबा. दर्शन बोला वेल डन. याच्या बाबा माझ्या बरोबर भाच्यासारखं बोलायचं बाबा. हा याच्याला मामा मागायचे, ये ना मामा, याच्याला याला ये मामा, चला याच्या मामा. याच्या मामा. याच्या मामा. याच्या मामाच्या याच्या व्हायचे. याच्या बाबा सर. झालं सगळं झालं? हा. सगळं झालं? मला सांग, एवढं उशीर का झाला? उशीर का झाला? याच्या बाबा त्याच्या बाजूला मसाला पापड. रिहर्सल सुरू व्हायच्या आधीच चकण्याची गोष्ट. एक बरं, मला कुठलं व्यसन नाही आहे. याच्या मामाला आहे ना तुला व्यसन? कोणतं? कॉलर खायचं. अरे ते सगळं ठीक आहे, पण तो प्रियदर्शन कुठे आहे? याच्या बाबाला 5 मिनिटं सांगून गेला, 5 तास झाले तरी आला ना त्याच्या मामाच्या आयचं हो. सॉरी. 5 मिनिटं? अरे 5 मिनिटं तो तोंड दाखवतो आणि निघून जातो. मला तसं वाटतं त्याचं नाव प्रियदर्शन नाही,
मुखदर्शन ठेवायला पाहिजे. जबरदस्त टायमिंग. आता बस मी करतो तुझं. सर सर नमस्ते सर. काय काय उशीर का आला? खरं सांगू का सर तुम्हाला? हा. सर मी असं सर माझ्याकडे मोबाईल होता खिस्सात. माझा मोबाईल होता. कुठं गेला मोबाईल? मोबाईल होता. त्या मोबाईलला रेंज नव्हती सर. म्हणून मी अजून पुढे गेलो. जातोय सर. तिथं बघतो तर काय काय? कोल्हापूर. अरे देवा. कोल्हापूर काय? कोल्हापूर हा? कोल्हापूर हॉटेल सर. हॉटेलचं नाव होतं कोल्हापूर सर. कोल्हापूर हॉटेलचं नाव होतं. तिथे गेलो. तिथे ते असतं नाही का इथं ठेवलेलं ते एक लाल कलरचा डबा असतो. त्यात ते घुसळलं की मग आवाज येतो बाहेर. काय असतं ते? टेलिफोन असं उचलतो ना. असं असं फिरतो मग तिथे वायर गुंडळली जाते. मग असं काहीतरी बसू आपण बोलतो तिकडे. असं बोलतो की नाही. त्यात 2000ची नोट काढली. त्यात टाकली तर काहीच ऐकायला येईना. मग मी 1 रुपया घेतला. त्यात टाकला तर ती यास पकडा जरा. पकडा जरा. बस जे अडकलेलं आहे काढून टाक. बसा बसा बसा. फोन लावला मी आणि मला बया म्हणते काय? आप कतार में है. कतार मला कळून मी कतारला आहे सर. अरे पण उशीर का झाला? कतारवरून इकडे यायला किती वेळ लागतो सर? 1 दिवस लागतो ना. मी किती दिवसात आलोय? 4 तासात आला. मग कोण बरोबर आहे? अरे हा बरोबर आहे. बरोबर राजहंसा बरोबर. दिग्दर्शक आहे. अरे हा बरोबर आहे. मी चुकलो रे. पण हे सगळं हा नॉर्मल पण सांगू शकतो ना. सर लवकर तालीम सुरू करूया का सर? ठेव. अरे बाकीचे कलाकार कुठे आहेत? अरे ती स्पृहा कुठे आहे? ए रे. कोण? स्पृहा जोशी. स्पृहा जोशी नाही, तू बुवा जोशी वाटतोय. अरे ए बुवा जोशी काय? मी भुवा जोशी. भाऊ कदम मला खूप आवडतो. आय लव्ह यू भाऊ. आणि हातात काय? कविता. मग ऐकून एक कविता. नाही यात गोष्टी आहेत. कवितेच आहे ना? हो कविता ढबाळे तिचंच आहे हे पुस्तक. धुमटाक. ठीक आहे. ही माझी स्टाईल आहे. बाबा ही कुठली आली स्पृहा जोशी? हे चोचा झाला रे. बस काय? हो मीच आहे स्पृहा जोशी. मग मी काम केले नटसम्राटमध्ये.
स्पृहा आणि नटसम्राट मध्ये काम केलंय हो कधी नाना पाटेकर माझ्या नावाचा डायलॉग बोलतात. काय हो ते नाही का शेवटी मुलाला सांगतात नाही का ते तो डायलॉग आहे बघा असा असा. स्फुरहा माझ्या नजरेपासून स्पृहा. हो मीच आहे ऑक्टोबर नोव्हेंबर. मीच आहे बाजीराव. मीच आहे मस्तानी. चिदकी चाल बाज की नजर निर्मल सुपर. एचा बाबा ए दादा पाटेकर आगे मेरे मौत कर. अरे काय काय चाललंय? तू कोण आहेस स्पृहा जोशी. तू आज कोण आहेस एचा बा कंटिन्यू ठेवा. अरे बाकीचे कलाकार कुठे आहेत अजून कोण राहिलं अरे हा अरे आपला वाडकर कुठे आहे वाडकर अय्या वाडकर येणार आहेत. हा छान गाणी ऐकायला मिळणार हा. वा 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 वा. काय तुम्ही तिला नाचायला सांगताय की धमकवताय? अशाने पळून जाईल ती. अरे माझी स्टाईल आहे ती त्याला काय मग हे बघ आणि हे काय आणलं? हे एक मिनिट हे खारी बटर ब्रेड बिस्किट सगळं आणलेलं आहे शूटिंगला समोसा जा- समोसा खरे आणली? अरे नाही समोसा खारे ना रे अरे भैया ऐसा क्या करता है तुम? समोसा बोला लाया क्यों है? नहीं है. समोसा खारे नहीं लाया यार अभी क्या मैं किधर मस्का पाव हाँ मस्का पाव है मस्का कितने पाव को दिया? 20 रुपये का दो हाँ दे दो. दे दो काय मी काय विकतो काय हा काय बिझनेस आहे का माझा मी सगळ्यांना वाटतो फुकट म्हणून ती अमृता कुठे आहे, अमृता एक मिनिट. तू भोजपुरी गाणं म्हणायचं नाही. ठीक आहे थोरिस्टाचा होय होय होय. याचा अर्थ? एचा बाबा ते काय भोजपुरी नाही मराठी आहे. मराठी भाषा. आधी तुझी मराठी भाषा सांभाळ. हे गबे काय याला काय अर्थ आहे? तुला शिकवीन चांगलाच धडा. एनर्जीची आहे नाही म्हणून धडा शिकवते. आणि तू मी पण एनर्जीची आहे. हो नॅशनल स्कूल ऑफ डोंबिवली. एचा बाबा मी पण NSD नॅशनल स्कूल ऑफ डोंबिवली. हो 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 हा सुद्धा एनर्जीचा आहे पण याची डिग्री ना थोडी वेगळी आहे. काय NSDW म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ डोंबिवली वेस्ट. ए, तुला उशीर का झाला याला? उशीर का झाला तुला शिकवीन चांगलाच धडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा. मोठं समजतो स्वतःला पवार करतो नाटक नाही नो नेवार. तुझं य तुझा क तुझा य तुझं क तुझं य तुझं च तुझं य तुझं क तुझं य तुझं क तुझं दा तुझं चित्त. य दा क दा चित्त. करेक्ट आहे कळलं 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 करेक्ट आहे कळलं कळलं आल्याला किती किल्ला करते ना कल्ला कल्ला करते ना कल्ला. चला काय सुरू करणार पण बाकीच्या कलाकार कुठे आहे? अरे तो प्रवीण परडे कुठे राहिलाय? अरे काय कळतो का नाही तू? आला, 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 गा, 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 गा. आला, 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 आला. खतरनाक येड्याचा बाजार इकडे या गा, 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 गा. खतरनाक. आला, 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 आला.
तुम्ही 6 पॅक केलेत ना, दाखवा सगळ्यांना, दाखवा. मी दाखवू शकतो. हे बघा. अरा रा 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 खतरनाक. बसा. वा 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 वा. हळूहळू निळू फुलं ते वाव. अरा रा 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 रा. सर नमस्कार सर. उशीर का झाला? उशीर का झाला म्हणजे सर बाहेर केवढी गर्दी. कुठं दादरला? नाही, सदाशिव पेठेत. सदाशिव पेठेतून मी असा बाहेर पडलो सर. टिळक रोडला केवढं ट्रॅफिक. आणि आत्ता तर सुट्ट्याचे केवढे वांदे बोला. अरे सुट्ट्याचे एवढे वांदे तो माणूस टोल घेना माझ्याकडून. मला वाटलं 2000चे देतोय म्हणून घेत नाही. तो म्हणला तुम्हाला घाबरून घेत नाहीये. अशा पद्धतीनं मी इथं आलो सर या पुण्यावरून. बापरे, म्हणजे तू पुण्याला राहतो? मी पुण्यालाच राहतो. माझ्या एकंदरीत अटायर वरून तुम्हाला लक्षात आलं असेलच, आहे का नाही? हाच प्रॉब्लेम आहे की तू कुठल्याच अँगलने पुण्याचा वाटत नाही. कुठं आता गेला तू? आता गेला तू? इकडे ये बाबा. अरे तू आहेस कोण पण? सध्या आता तू गेलास, आता तू मेलास. याच्या बाबा तो पेन आहे. अरे लेखकाची लेखणी हेच शस्त्र असतं येड्या. लक्षात आलंय का? व्हेरी डे. त्याला समजावून सांगा. त्याच्यामुळे मला थोडा उशीर झाला. हा, सगळ्यांचे लिहिले डायलॉग? मी सगळ्यांचे डायलॉग एवढे खतरनाक लिहिले नाटकातले सर. येडे व्हाल तुम्ही, येडे. तुम्ही दागो पहा दागो फक्त. ये दागो दागो ना. हा? हे डायलॉग दागो. अरे कुठे तो? हा. आहे. ते विसरला. हे बघ, हे अरे बघा तुम्ही. आगा, गा, 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 गा. अरे बाप रे बाप. हँडरायटिंग लय मस्त आहे रे तुझं. अहो, हँडरायटिंग कीपॅड आहे ते. कीपॅड आहे ते. आता बघा मी दाखवतो चमत्कार. अरा रा 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 रा. या बघा, हे बघा. अरा रा 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 रा. जाळ. अशी एंट्री नाही का? अरा अशी. नाही, आता स्क्रिप्ट लिहिणार मी. आता स्क्रिप्ट लिहिणार. तुम्ही बघा. गो 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 गो. देवा. काय लिहिलं तू? नाही, जोक आलाय. जोक आला. जोक. याच्या बाबा याला काय? तू हे असं लिहिणार आहे? अरे ही काय पद्धत आहे का लिहायची? अरे तुझ्यासारखा तिकिटावर तर लिहित नाही ना. लॅपटॉप वापरतो. माझ्या तिकीटवर का बोलायचं नाही कळलं का? काय करशील रे? काय करणार म्हणजे माझ्या तिकीटवर कशाला बोलतो तू? पुण्याच्या माणसाला बोलतो तू झाकर. आता तरीच म्हणलं याला कॉलर दिग्दर्शक का म्हणतात. ते लावता येतं. ते लावता येतं. भांडू नका. ऐका, अरे काय? कधीपासून होतंय? अवघड आहे. दाखवा कुणाला तरी चांगल्या माणसाला लवकरात लवकर. भांडू नका. हे भांडू नका. माझ्याकडे स्क्रिप्ट हा? आहे. फोटो नको काढू रे भाड्याचा. ती वेळ काय? अरे हे मेमरी राहते यार आपली. अलग आहे. डायलॉग बोलायचे आहेत. हा हा हा. मी काय म्हणतो, माझ्याकडे स्क्रिप्ट आहे आणि स्क्रिप्टचं नाव पण मी लिहिलेलं आहे. ते ऐकून दाखवतो. पाण्यातील कुऱ्हाड
अर्थात कुऱ्हाडीचा लोचा झाला रे. मिळेल का परत ती यदा कदाचित? नाहीतर करूया टाइमपास. जबरदस्त. यातला माझा डायलॉग कुठला आहे तेवढा सांगा सर. हे स्क्रिप्टचं नाव आहे रे. तुझ्या आईला. अहो, म्हणजे मी पाठ काय करायचे चटकन. एक मिनिट मला कळलंय. लाकूड तोडा आहे म्हणजे मेन रोल मध्ये मी आहे. मी लाकूड तोड्याचा रोल करणार. एक मिनिट. तू लाकूड तोड्याचा रोल करणार. फिक्स. मग नाव काय ठेवायचं? काय? गोष्ट लाकूड वाड्याची. एक मिनिट, मला काय वाटतं की ही अत्यंत संवेदनशील भूमिका आहे आणि सगळ्यात आधी आपण याचा अभ्यास करूया. आणि जेवढं मी या भूमिकेबद्दल ऐकलंय तेवढ्यावरून मला एवढं वाटतं की ही भूमिका मी करावी. मला वाटतं ह्यात फार गंमत येईल. म्हणजे खूप वेगळं आहे नाही का हे सगळंच फार. त्या बाबा पण लाकूड तड्या मुलगा होता ना. हरकत नाही, माझं काहीच म्हणणं नाहीये. मी लाकूड तोड्याची बायको करते. लाकूड तोडी असं करूया. म्हणजे काहीतरी विलक्षण याच्यातनं घडणार आहे असं मला वाटतं. कारण खूप खूप गमतीशीर आहे. आपण मी करते लाकूड तोडी. हा हा. मग तुझी रेसल तू घरी कर. कारण त्याची बायको घरीच होती. याला काय अर्थ आहे? अरे विलन आहे का मी? असं काय करते? मला लाकूड तोड्याच्या बायकोची भूमिका करायची. आता हे हळूहळू आगरी व्हायला लागलं. सांभाळते. अरे पहा ना. मग अशी भोजपुरी होत होता आगरी. तेच. बरं बरं बरं. मी काय करायचं? तू एक काम कर, मला संपला असणार. तू परिदेवी कर. परिदेवी. हा, परत या श्रीदेवी मी दिसतेच तशी. चालेल चालेल. परिदेवी जी कुऱ्हाड आणून देते ती. अच्छा. एक मिनिट. काय? परिदेवीचा रोल मी करणार. हे फिक्स आहे. परिदेवी मी. करा यांना परिदेवी. परिदेवी अशी विहिरीतून वर येते आणि लाकूड तोड्याला म्हणते हे घे तुझे खारी बिस्किट. अरे लाकूड तोड्या गरीब होता, त्याच्या घरात बेकारी होती, बेकरी नाही. एक मिनिट, भांडू करे. हा. आपण काय करू? हा. आपण ऑडिशन घेऊ. दर्शन, तू लाकूड तोडा कर आणि याचं काय आहे? तू झाडाचा रोल कर. मी. हा, झाड. अरे यार झाड काय व्यवस्थित तरी द्या ना. हे झाड तू आहे काय? छोटं झाड आहे. तू परिदेवी. अच्छा मग मी कविता करते ना. नाही, कविता वगैरे नाही करायची. हे, परिदेवी. हा, परिदेवी इकडे. चला ऍक्शन ऍक्शन. रेडी रेडी. रेडी. हा रेडी. ही वीर आहे. इथे जाते ना. हा, वीर आहे. वीरच्या आतमध्ये जा. हा. सिंगल झाड झालं चालेल काय? एका हाताने सेल्फी काढायच्या म्हणून म्हटलं. रेडी ऍक्शन. एक क्षण. काय कपडे दिले एकला जीभ. एकच वाक्य आहे तुझं. एकच वाक्य. माझी कुऱ्हाड कुठं गेली? कर लवकर. चला लवकर. कुठली फांदी तोडू? कुठली फांदी? बरोबर आहे. कुऱ्हाड गेली माझी. कुऱ्हाड माझी गेली खाली गेली. परिदेवी परिदेवी बाहेर ये. थांब मी माझ्या बाळाला आंघोळ घाल. अरे ही काय इंडी आहे का? परिदेवी परिदेवी बाहेर ये. थांब मी माझ्या बाळाला पावडर लावतो. परिदेवी परिदेवी. हा. आता घरी जा. थांब मी येते. बोल काय हवंय तुला? ते दे. ते काय पडले ते दे. कुऱ्हाड पडली कुऱ्हाड. ते घरी नाही, संध्याकाळी या. गॅस उचलायला मला काही जमत नाही. अरे मनाचे वाक्य नका बोलू रे. स्क्रिप्ट मध्ये लिहिलं तेवढी बोला ना. काय करतोय? ऍडिशन नको हा. आता. हा. यावे यावे लाकूड तोड्या. हा, बरोबर.
ह्याच आहेत का तुझ्या कुऱ्हाडीच्या जोड्या? सांगणारे भावड्या. कट कविता करू नको सांगितलं ना कविता करू नको. चल बाहेर तू नको थांब. अमृता हा तू आता परिदेवी हा आणि सांगणारे लाकूड तोड्या सांगणारे लाकूड तोड्या अरे! तुला शिकवीना चांगल्याच धड्या. मी आता ना भूमिकेच्या आत जाते. एक मिनिट. त्याच्यापेक्षा आधी तू पहिली विहिरीत जा. काय ना कारण प्रत्येक भूमिकेची सिद्धार्थ, गरज पुन्हा? असते की आपण त्याचा अभ्यास करावा. तू लाकूड तोड असा करणार आहेस लाकूड तोड. थोडंसं मला प्रिपरेशन करावं लागेल. आत्ताच आली आहे ना transcript. एक मिनिट मी थोडंसं मनन चिंतन करते आणि पटकन एक 10व्या मिनिटाला आपण टेक करूया कारण का ती गंमत आहे ना ती आली पाहिजे मुळात त्यात. प्लीज सगळ्यांनी मला ऑल द बेस्ट विश करा प्लीज. लव यू थँक्यू फॉर युअर विशेस. लव थँक्यू. एक मिनिट थँक्यू वाड्या काका. लव यू ऑल. 5 मिनिटात मी रेडी होते. हा अरे मी काय म्हणतो, एकांकिका आपल्याला 2 तासाची करायची का? नाही मी म्हणतो झटपट आवरा. मी होतो लाकूड तोड्या. बघा कसं चट आणि ह्याला करा ती परिदेवी. लवकर आवरू. आमचा दोघांचा स्पीड जर एकत्र लागला तर बघा काय होईल. तू लाकूड तोड. ही परी घे आपली. जा इकडे घ्या. तिला अभ्यास करू द्या. डिस्टर्ब अरे मी लेखक आहे. मला हे डायलॉग खाली जा. खतरनाक जंगल. पुण्यातल्या पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या एका विहिरीत त्याची अशी कुऱ्हाड पडते. अरे देवा, माझी कुऱ्हाड कुणी देईल का? माझी कुऱ्हाड कुणी देईल का? बाबा लाकूड तोड्या. तुझी कुऱ्हाड. बाबा कुठली तुझी कुऱ्हाड? माझ्या तिन्ही पण आहेत. याच्या बाबा बापाचा माल वाटला का तुझ्या? ए बाप काढू नको हा, तुला सांगतो. याच्या बाबा घरट्यासारख्या केसांच्या प्रवीण घरटे. ठरलेली वाक्य काढू नको. तुला पुणे तुला तर आता हे बघ नाही तर. अरे लॅपटॉपचं काय झालं बघा. टॅबलेट बाबा पाहिजे तुम्ही का? पण पळा. पाहिजे तुझ्या अरे अमृताला घेऊन जा ना. मी रेडी आहे. एक मिनिट काय झालंय आत्ता इथे? नाही माझी रिहर्सल चालू होती तेव्हा आत्ता इथे काय घडलंय? बापरे हे भीषण आहे. एक मिनिट ए माझं ऐकून घ्या. सांगणारे लाकूड तोड्या तुझी कुऱ्हाड कुठली रे? क्या बात है यार. संतोष पवारांना विचारतो, हे पवार कसे वाटले सर? खूप छान केलं पण मला असं वाटलं खरोखर मला व्यसन आहे की घ्यायचं.
पण खूप छान केलं त्याचे खूप काही किस्सेही घडलेले कॉलेज यावरून पुण्यातला एक किस्सा आहे पुण्यातला नाटक बसवतो पुण्यातलं मी आणि त्या कलाकाराला मी फक्त असं म्हटलं एक काम करा तुम्ही तिकडून तिथे जा तो असाच गेला धरणी दर्शन हे दर्शन कसे वाटले तुम्हाला तो त्यांचे आवडला मजा आली खूप धमाल 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 वेळेसारखे असलोय सिद्धार्थ जाधव हे तर आधीच ठरलं होतं की हाच सिद्धार्थ जाधव कारण ते त्यालाच जमतं जे तू बोलू शकतोस हसून हसून दमलो रे दमलो म्हणजे एपिसोड बघ खरंच दमलो आणि खरं आजचा म्हणजे शो स्टॉपवर तो असतो ना तो आणि अगदीच जी सेम दिसली ती म्हणजे स्पृहा काहीच फरक नाही काय म्हणजे तुम्ही दोन शेजारी ठेवा या आणि बघा यातले फरक ओळखून ना काहीच नाही ओळखता येत नाही एकदम. बरं आय लव्ह भाऊ कदम आणि अमृता अरे कमाल कमाल केली पण बऱ्याचदा असं असतं ना की मूळपेक्षा नक्कल जास्ती सरस ठरते जसं श्रेयाचं झालं असं मला वाटतं खूप अप्रतिम केलं श्रेया म्हणजे माझ्यातली जी संवेदनशीलता आहे आणि मला जी कमाल येते, तर ती तू इतकी छान बाहेर आणलीस की आता मी तुझ्यासारखी वागायला लागेल असं मला वाटायला लागलंय तर वाडकरांना आम्ही मिस करतोय वाडकरांना खरं मी एक्सप्लेन करतो की हे कॅरेक्टर काय आलं होतं कारण वाडकर सर सुद्धा या एपिसोडमध्ये असणार होते पण काही कारणास्तव ते अजून पोहोचलेले नाहीयेत ते थोड्याच वेळात पोहोचतील पण त्यांना आम्ही ह्याचा रिकॅप दाखवू किंवा पोस्टील किंवा पोहोचतील त्यांना आम्ही ह्याचा रिकॅप दाखवूच नक्की त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या त्यांची आम्ही वाट बघतोय तर अशी सगळी मजा झाली आणि प्रवीण तरडे आपण एंड त्यांनी करूया क्या बात. मी परत सांगतो की फक्त सुरुवातीचे स्ट्रगलचे काही दिवस डॉक्टर साबळे मी रूम पार्टनर ह्यांची होतो आणि डॉक्टर 24 तास काम करत बसायचं कधी कुणाशी बोलायचं नाही काही नाही त्यावेळी मी 3 सिरियल लिहायचो झी मराठीच्या कुंकू पिंजरा आणि महेश मांजरेकरांची तुझं माझं जमेना तर मी जवळजवळ दिवसातले 18 तास लिहायचो आणि हा माणूस ऑब्झर्व करायचा ते ऑब्झर्वेशन किती मोठं होतं हे आज कळतं एकदा करून दाखवतो ते कसे असायचे म्हणजे थांब. असं बसणार मी तरी मांडी घातली होती इथे एक ते एनर्जी ड्रिंक इथे 2-3 बिस्किटचे पुढे इथे एक सोफा आहे ज्याच्यावरती मी झोपलोय मला झोप येते पण आणि रात्रीच्या साधारण 1-1:30 वाजता TV चालू आहे आणि माझं उद्या शूटिंग आहे म्हणून मी झोपतोय हा पिक्चर बघितलायस का नाही ना मी नाही बघ अरे तू झोप तुला जायचंय नाही का सकाळी आता जर हे हिला कळलं तर हा मेला अरे आता सेम घडलं अरे बघ काय झालं काय झालं अरे तुला जायचंय नाही का झोप आता हे सगळं झालं पिंजराचा सीन आता सकाळचा सीन मी सकाळी उठलो 8 वाजता मला जायचंय म्हणून तर लॅपटॉप साधारण तसाच प्रवीण तरडे साधारण असे आणि मी उठवतोय सर मी निघालो सर तुम्हाला जायचं ना हा 1 मिनिट किती वाजले रे 8 वाजले मेलो ठार मेलो अरे 7ची शिफ्ट आहे मी अजून सीन लिहिलेले नाही 8 वाजले 7ची शिफ्ट सुरू झाली आहे यांनी सीनच नाहीत पाठवलेले आणि मग लिहित आहेत अरे देवा पाठवतो भाग झाला पण एक डेली सोप लिहित असताना काय एक्झॉस्ट होतो माणूस मी तर करताना होतोय नक्कल ते काय होत असतील हॅट्स ऑफ जे इतकं लिहितात सुंदर आम्हाला मजा आली आज हे सगळं करताना आणि तर आज आपल्याकडे सिद्धार्थ जाधव आलेले आहेत आणि आपल्याला ते खूप आवडतात त्यांच्यासाठी तुकरटवाडीतर्फे एक मेसेज आहे मी वाचून दाखवतो तुम्हाला सर सिद्धार्थ जाधव शिवडी झोपडपट्टीत छोट्याशा मैदानात खेळताना छपरांवर पतंग उडवताना कट्ट्यावर गोष्टी रंगवताना नाल्यावरच्या स्टेजवर नाना भूमिका साकारताना आणि फाटक्या पडद्यावर बच्चनजींचे सिनेमे दाखवणारं मशीन ऑपरेट करणारा
हा कलाकार पुढे जाऊन मराठीचा सुपरस्टार बनून खुद्द बच्चन साहेबांनाच आपली फिल्म पाहायला लावेल असं त्या काळात कुणाला वाटलं नसेल. त्या काळी मेरे पास फेस है, पैसा है, डायलॉग है, फिल्म है, तुम्हारे पास क्या है असं जर कोणी यांना विचारलं असेल तर हा कलाकार फक्त एकच उत्तर देत असेल, मेरे पास सच्चाई है. हाच सच्चा कलाकार म्हणजेच सिद्धार्थ जाधव. सुरुवातीला असलेला भाषेचा न्यूनगंड दूर करत तू स्वतःची भाषा शोधलीस आणि अगदी आदी मानवाला सुद्धा बोलतं केलंस. इंग्रजीची भीती वाटते म्हणून तू थेट हॉलिवूडचाच चित्रपट करून ती दूर केलीस. तुझ्या स्ट्रगलच्या काळात तुझ्या आईला तुमचा मुलगा करतो काय असं म्हणून विचारणाऱ्या बायकांना आई आज आदरानं उत्तर देत असेल, तुम्ही गेलात उडत आणि माझा मुलगा गेलाय आकाशात उडत. तुझ्या झेप या एकांकिकेत उंच उडू न पाहणाऱ्या सिगल पक्षापैकी तू एक होतास, पण आज मात्र सिद्धार्थ नावाचा हा सिगल घारीसारखा आकाशात उडतो. तुझ्याच लाडक्या बच्चनजींचा एक डायलॉग आहे, हम जहाँ पे खडे होते हैं लाईन वही से शुरू होती है. तुझ्यासाठी एवढंच म्हणावं लागेल, तू जहाँ पे खडा होता है एंटरटेनमेंट वही से शुरू होता है. तर मंडळी, मला खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये एकांकिकेच्या निमित्तानं हे सगळे कलाकार या थुकरटवाडीच्या मंचावरती एकत्रित आलेले आहेत आणि एवढे सगळे पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत म्हटल्यानंतर मुक्काम तर होणारच. तेव्हा यांच्या बरोबरच आपण भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.